13 नोव्हेंबरच्या घडामोडी घेऊन मी शेखर पटेल यावल न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतो। बघूया आजच्या ठळक घडामोडी। डांबुर्णी येथे शेत बांधावरील झाडाच्या फांदीला दोरीने बांधून गळफास घेऊन 30 वर्षीय तरुणाची आत्महत्या। पिंपरुड वडोदा रस्त्यावर दुचाकी अपघातात जखमी 41 वर्षीय इसमाचा उपचारादरम्यान मृत्यू। डांबुर्णी येथील ट्रक आणि दुचाकी अपघात प्रकरणी ट्रक चालकाविरुद्ध यावल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल। तू आमच्या गावात का आला असे सांगत 32 वर्षीय तरुणाला मारहाण, मोहराळा येथील घटना। डांबुर्णी येथील 32 वर्षीय तरुणाला गावातील एकाची शिवीगाळ करून ठार मारण्याची धमकी, यावल पोलीस ठाण्यात तक्रार। तर सातपुड्यातील आदिवासी परिवारांसोबत यावल येथील डॉक्टर कुंदन भेगडे यांच्या परिवाराने साजरी केली दिवाळी। आता बघूया सविस्तर घडामोडी। यावल शहरातील डेनिम शोरूममध्ये दिवाळीची भव्य ऑफर सुरू झाली आहे। दरवर्षी डेनिम शोरूममध्ये विविध प्रकारची ऑफर असते। यावर्षी देखील मोठी ऑफर सुरू झाली आहे। 2000च्या खरेदीवर टी शर्ट फ्री, 4000च्या खरेदीवर शूज फ्री आणि 5000च्या खरेदीवर स्मार्ट वॉच फ्री। तसेच या ठिकाणी प्रत्येक खरेदीवर हमखास आपल्याला एक भेट वस्तू दिली जाणार आहे। तेव्हा आजच संपर्क साधा आणि दिवाळीची खरेदी करा डेनिम शोरूम यावल येथून। डांबुर्णी या गावात एका 30 वर्षीय तरुणाने आपल्या घराच्या मागे असलेल्या शेतातील शेत बांधावरील झाडाच्या फांदीला दोरीने बांधून गळफास घेऊन आत्महत्या केली। सदर प्रकार निदर्शनास येताच त्याला तातडीने यावल ग्रामीण रुग्णालयामध्ये आणण्यात आले। या ठिकाणी डॉक्टरांनी तपासणी करून त्याला मृत घोषित केले। तेव्हा या प्रकरणी यावल पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे। डांबुर्णी तालुका यावल येथील किसन माणिक कंडारे वय 30 वर्ष हा तरुण आपल्या घरी होता। दरम्यान घरी असताना घराच्या मागे असलेल्या प्रकाश भिरुड यांच्या शेतात तो गेला आणि शेताच्या बांधावर असलेल्या झाडाच्या फांदीला दोरीने गळफास घेऊन त्याने आत्महत्या केली। सदर प्रकार निदर्शनास आल्यानंतर त्याला तातडीने तेथून यावल ग्रामीण रुग्णालयामध्ये आणण्यात आले। या ठिकाणी डॉक्टरांनी तपासणी करून त्याला मृत घोषित केले। तेव्हा या प्रकरणी यावल पोलीस ठाण्यात माणिक कंडारे यांनी दिलेल्या खबरीवरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे। पुढील तपास पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार उमेश महाजन करीत आहे। पिंपरुड वडोदा दरम्यानच्या रस्त्यावर दुचाकी घसरून 41 वर्षीय इसम हा गंभीर जखमी झाला होता। घटनास्थळावरून त्याला तातडीने उपचाराकरिता रुग्णालयात दाखल करण्यात आले। तेथून जळगाव जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात त्यांना हलवण्यात आले। दरम्यान उपचार सुरू असताना या 41 वर्षीय इसमाचा मृत्यू झाला आहे। तेव्हा या प्रकरणी फैजपूर पोलीस ठाण्यात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पिंपरुड तालुका यावल येथून वडोदा जाणारा रस्ता आहे। या रस्त्यावर किरण देवराम सपकाळे वय 41 राहणार वडोदा तालुका यावल हे मोटरसायकल क्रमांक MH19 DB 8505 द्वारे वडोदा येथे जात होते। दरम्यान गोपाळ हिरामन पाटील यांच्या शेताच्या जवळ त्यांची दुचाकी अनियंत्रित झाली आणि दुचाकीवरील त्यांचा ताबा सुटला आणि ते रस्त्यावर कोसळले। या अपघातामध्ये त्यांच्या डोक्याला जबर दुखापत झाली होती। तेव्हा जखमी अवस्थेत त्यांना रुग्णालयात नेण्यात आले। प्रथम उपचार करून त्यांना जळगाव जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात हलवण्यात आले। जळगाव येथे उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला। तेव्हा या प्रकरणी लीलाधर सपकाळे यांच्या फिर्यादीवरून फैजपूर पोलीस ठाण्यात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश वाघ करीत आहे। आपल्याला कमी किमतीत चांगल्या प्रतीचे कॉम्प्युटर घ्यायचा आहे किंवा लॅपटॉप खरेदी करायचा आहे तर एक वेळ अवश्य भेट द्या शेतकी संघ कॉम्प्लेक्स भुसावळ टी पॉइंट पटेल कॉम्प्युटर। या ठिकाणी 4999 पासून आपल्याला सुंदर, आकर्षक आणि नवीन ऑपरेटिंग सिस्टीम असलेले कॉम्प्युटर मिळेल। त्याचप्रमाणे 8999 पासून किनगाव ते डांबुर्णी रस्त्यावर मुंजोबा मंदिराच्या जवळ दुचाकीला ट्रकने धडक दिली होती। या अपघातात दुचाकी स्वार ठार झाला होता। तेव्हा या प्रकरणी यावल पोलीस ठाण्यात ट्रक चालकाविरुद्ध अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे। किनगाव ते डांबुर्णी रस्त्यावर मुंजोबा मंदिर आहे। पाटसारीच्या जवळ असलेल्या या मुंजोबा मंदिराजवळ मोटरसायकल क्रमांक MH19 BT 2196 घेऊन जगन्नाथ पाटील वय 38 राहणार डिक्साई हे जात होते। दरम्यान समोरून येणाऱ्या
ट्रक क्रमांक RJ11GB7696 वरील चालक अमनेश राकेश बघेल राहणार गडरपुरा तालुका बारी जिल्हा धौलपूर राजस्थान यांनी त्यांना समोरून धडक दिल्याने या अपघातामध्ये पाटील यांचा मृत्यू झाला। तेव्हा या प्रकरणी योगेश गोकुळ पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून यावल पोलीस ठाण्यात ट्रक चालक अमनेश बघेल यांच्या विरुद्ध अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पुढील तपास पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सुनील मोरे करीत आहे। मोहराळा या गावात एका 32 वर्षीय तरुणाला गावातीलच एकाने तू आमच्या गावात का आला असे सांगत वाद घातला आणि शिवीगाळ करून त्याला मारहाण केली आणि माझ्या नांदी लागला तर याद राख असा दम दिला। तेव्हा 32 वर्षीय तरुणाने मोहराळा येथील एका विरुद्ध यावल पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे। मोहराळा या गावात भूषण दांडेकर वय 32 वर्ष राहणार बोरावलगेट यावल हा तरुण गेला होता। तेव्हा गावात सागर पाटील या तरुणाने तू आमच्या गावात का आला असे सांगत त्याच्याशी वाद घातला आणि त्याला शिवीगाळ करून मारहाण केली। तसेच तू माझ्या नांदी लागला तर याद राख असा दम दिला। या प्रकरणी भूषण दांडेकर यांनी यावल पोलीस ठाण्यात सागर पाटील याच्या विरुद्ध मोहराळा गावात का आला असे सांगत आपल्याला शिवीगाळ करून मारहाण केली आणि दम दिला म्हणून तक्रार नोंदवली आहे। यावल शहरात फैजपूर रोडावर हॉटेल भाग्यश्रीच्या समोर महाराष्ट्र शासन मान्यताप्राप्त दिशा कौशल्य विकास संस्थेच्या माध्यमातून टायपिंग सेंटर सुरू झाले आहे व त्यासाठी प्रवेश देखील सुरू करण्यात आले आहे। यासाठी शैक्षणिक पात्रता 8वीच्या पुढील असून या ठिकाणी मराठी कॉम्प्युटर टायपिंग आणि इंग्रजी कॉम्प्युटर टायपिंगचा कोर्स दिला जाणार आहे व त्यासाठी बस पासची सुविधा देखील उपलब्ध होणार आहे। तेव्हा प्रवेशाकरिता संपर्क साधा फैजपूर रोड हॉटेल भाग्यश्रीच्या समोर दिशा कौशल्य विकास संस्था यावल। डांभुर्णी या गावात एक 32 वर्षीय तरुणाला काही एक कारण नसताना गावातीलच एकाने शिवीगाळ केली आणि ठार मारण्याची धमकी दिली। तेव्हा या 32 वर्षीय तरुणाने यावल पोलीस ठाण्यात डांभुर्णी गावातील एका विरुद्ध तक्रार दिली आहे। डांभुर्णी तालुका यावल या गावातील अजय विश्वनाथ कोडी वय 32 वर्ष या तरुणाने यावल पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार डांभुर्णी गावातील शरद युवराज कोडी याने काही एक कारण नसताना त्याला शिवीगाळ केली। तू आपल्याला शिवीगाळ का करत आहे विचारणा केल्यावर देखील त्याने शिवीगाळ केली आणि त्याला ठार मारून टाकण्याची धमकी दिली। तेव्हा 32 वर्षीय अजय कोडी याने थेट यावल पोलीस ठाणे गाठले आणि यावल पोलीस ठाण्यात काही एक कारण नसताना डांभुर्णी येथील शरद कोडी यांनी आपल्याला शिवीगाळ करून धमकी दिली म्हणून यावल पोलीस ठाण्यात शरद कोडी यांच्या विरोधात तक्रार नोंदवली आहे। सालाबादाप्रमाणे यावर्षी देखील यावल शहरातील डॉक्टर कुंदन फेगडे यांच्या कुटुंबियांनी आदिवासी पाडा विटवा येथे जाऊन आदिवासी समाज बांधवांसोबत दीपावली उत्साहात साजरी केली। या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण समाजातील गरजवंत गरजू आणि उपेक्षितांची मदत या सणासुदी केलीच पाहिजे असा संदेश देखील डॉक्टर कुंदन फेगडे यांनी दिला। विटवा पाडा तालुका यावल येथे आश्रय फाउंडेशनचे अध्यक्ष डॉक्टर कुंदन फेगडे यांनी दिवाळी सण साजरा केला। आदिवासी दुर्गम भागात आदिवासी परिवारांसोबत आपल्या कुटुंबाला नेऊन त्यांनी गोरगरीब गरजवंतांसोबत दीपोत्सव साजरा करताना आपल्या हाताने गोरगरीब आदिवासी पाड्यावरील झोपड्यांवर त्यांनी पथदिवे देखील लावले आणि घरोघरी दिवाळीचा दिवा पेटवला आणि गोरगरीब आदिवासी समाज बांधवांना त्या ठिकाणी विविध प्रकारचे साहित्य देखील त्यांनी वितरण केले। लहान मुलांना फटाके वितरण केले, मिठाई, फराळ, अंघोळीसाठी उटणं, साबण, पणत्या आदी साहित्य त्यांनी त्या ठिकाणी वितरण केले। या प्रसंगी डॉक्टर कुंदन फेगडेसह शैलेंद्र फेगडे, डॉक्टर जागृती फेगडे, दिनेश बारेला, सागर लोहार, मनोज बारी, दीपक फेगडेसह आदींची उपस्थिती होती। परिचय करून देतो। मी डॉक्टर कुंदन सुधाकर फेगडे। माझं आई हॉस्पिटल म्हणून यावल शहरामध्ये हॉस्पिटल गेले 15 वर्षापासून आणि मी स्त्रीरोग तज्ञ आणि त्या ठिकाणी डिलिव्हरी, त्यानंतर स्त्रियांचे काही मासिक पाळीचे प्रॉब्लेम, स्त्रियांचे इतर काही दुसरे कुठलेही प्रॉब्लेम असले तर त्या ठिकाणी
शुभेच्छा तुम्हाला. या दृष्टीने आम्ही आश्रय फाउंडेशनच्या माध्यमातून अनेक उपक्रम करतो आणि हा उपक्रम सुद्धा बाकोन आपनो करतला बाकोन अपने साथे साथ कहना जे नहीं करे